तिचा सराव सुरू होतो पहाटे 3:30ला। ती सराव करते पुरुष मल्लांसोबत। तिचे डावपेच पाहिले की भले भले मल्ल तोंडात पोट घालतात। हर्षाली चंद्रकांत सैंदाणे श्रीलंकेत स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या कुस्ती स्पर्धेत तिनं नुकतंच सुवर्ण पदक मिळवलं। महिला कुस्तीत तिनं राज्याचं नाव उज्ज्वल केलं। मेहनतीच्या जोरावर तिनं हे यश मिळवलंय। तिचे वडीलच तिचे प्रशिक्षक। सकस आणि शुद्ध शाकाहारी आहार ते तिला देतात। तिचा सराव असतो पुरुष मल्लांसोबत। त्यांच्यासोबत सराव करताना ती कुस्तीतले विविध डावपेच शिकते आणि आपलं कसब अचूक करण्याचा प्रयत्न करते। आणि म्हणूनच तिला कुस्ती खेळताना पाहिलं की भल्या भल्या मल्लांची बोटं तोंडात जातात। सराव आमचा सकाळी 3:30 वाजता चालू होतो। 3:30 ते 5:30-6 पर्यंत सराव चालू असतो। सकाळी पप्पा स्वतः माझे सगळे सराव मेहनत वगैरे सकाळी करून घेतात। माझ्या वडिलांचं प्रोत्साहन खूप होतं मला शिकवायला। ते चांगले कुस्तीगीर होते पहिले आणि आता इथे मला ट्रेन करतात। त्यांच्या हाताखाली मी शिकते। हर्षालीच्या वडिलांनी अनेक कुस्तीपटू घडवले। त्यांना 2 मुली पैकी हर्षालीला कुस्तीची आवड। त्यांनी ती हेरली आणि तिला धडे द्यायला सुरुवात केली। तीही मेहनत घेत होती। पण धुळ्यात मुलींसाठी कुस्तीचं खास मैदान नसल्यानं तिला कधी कधी नदीपात्रात सराव करावा लागतो। जिल्हा स्तरापासून हर्षालीनं आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक पदकं आजवर कमावली आहेत। माझ्या हाताखालून बरेचसे मुलं तयार झालेत। उत्तर महाराष्ट्र केसरी पहिला मी धुळ्यात तयार केलेला आहे। असे काही मुलं महाराष्ट्र चॅम्पियन झालेत, नॅशनल खेळलेले आहेत। पण मला स्वतःची मुलगी गेल्यावर फार वेगळा आनंद वेगळा आहे। 2010 मध्ये 7 मुली तयार केल्या होत्या। तिच्याच छंदासाठी त्या अशा केल्या। त्यातल्या 2-3 मुली महाराष्ट्र चॅम्पियन बी झाल्या आहेत, गोल्ड मेडल आणलेले आहेत। पाल्यातले नेमके गुण हेरले की मग कळतं आता नेमकं काय करायला हवं। हेच सारं चंद्रकांत सैंदाणे यांच्याही मनात आहे। हे सारं सत्यात उतरू ह्याच शुभेच्छा। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।